केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्ता मुद्रीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं म्हणजेच राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन NMP 2.0चं अनावरण केलं। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मालमत्ता मुद्रीकरण आराखडा 2025-30च्या अनुषंगानं पायाभूत सुविधा क्षेत्रातील मंत्रालयांशी सल्लामसलत करून नीती आयोगानं NMP 2.0 तयार केली असून या अंतर्गत आर्थिक वर्ष 2026 ते 2030 या 5 वर्षांच्या कालावधीत एकूण 16,72 कोटी रुपयांच्या मुद्रीकरणाची क्षमता अनुमानित करण्यात आली आहे। वेगवान पायाभूत सुविधा विकासाच्या माध्यमातून विकसित भारत साध्य करण्याच्या ध्येयाशी NMP 2.0 सुसंगत असून भारताच्या विकासगतीला चालना देण्याची त्यामध्ये मोठी क्षमता आहे, असं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं। NMPमुळे उत्पादक सार्वजनिक मालमत्तेचा पुनर्वापर शक्य होतो आणि नव्या प्रकल्पांमध्ये पुनर्गुंतवणुकीसाठी तसंच भांडवली खर्चासाठी संसाधनं उपलब्ध होतात। या पद्धतीमुळे सार्वजनिक मालमत्तेतील भांडवली खर्चासाठी निधीची कार्यक्षम उभारणी होते, तसंच सरकारवरील अर्थसंकल्पीय ताण कमी होतो, असं त्या म्हणाल्या।